नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव निहाल. तर आज आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे काय पाहणार आहोत. खूप बेसिक गोष्ट आहे, पण तितकीच महत्त्वाची आहे. कारण आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने आपल्याला तयारी करायची आहे आणि बेसिक गोष्ट जर आपण व्यवस्थितपणे शिकलो, तर आपल्याला ॲडव्हान्स गोष्टी पण एकदम आरामशीर शिकायला मिळणार आहे. त्यामुळे कॉर्पोरेट टॅक्सचे किती प्रकार आहेत, कॉर्पोरेट टॅक्सची पद्धती काय-काय आहेत, या सर्व गोष्टी आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सेशन शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. ठीक आहे? आणि जितकं होईल तितकं जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या मंडेपासून म्हणजेच 13 तारखेपासून आपली पेपर 2 ची नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर एनरोल करून घ्यायचं आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. चला तर लेक्चरला सुरू करूया आता. What is corporate tax planning? Okay, corporate tax planning refers to the process of arranging companies' financial affairs in a way that minimizes its tax liability. बरोबर. आपली जी टॅक्स देणी आहे, आपल्याला जो टॅक्स भरायचा आहे त्याला आपण म्हणतो टॅक्स लायबिलिटी. करेक्ट. सो त्या देणीला, त्या टॅक्स लायबिलिटीला आपण मिनिमाइज कसं करू शकतो, आपण त्याला कमी कसं करू शकतो. बरोबर. तर अशा काही फायनान्शियल अफेअर्स असतात किंवा असे काही फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज असतात ज्याचा वापर करून आपण टॅक्स लायबिलिटीला कमी करू शकतो. दॅट मीन्स आपली जी टॅक्स देणी आहे, आपल्याला जितका टॅक्स द्यायचा आहे त्यामध्ये आपण कपात करू शकतो. बरोबर. परंतु याच्यामध्ये काय आहे बघा, ही एक अशी ऍक्टिव्हिटी आहे, आपली अशी फायनान्शियल ऍक्टिव्हिटी आहे कंपनीमधली, जे की कुठल्याही टॅक्सच्या रेग्युलेशन्सला किंवा टॅक्सच्या लॉजला म्हणजे नियमांना त्यांचं उल्लंघन करत नाही. म्हणजेच ते नियमबद्ध असून किंवा नियमबद्धामध्ये राहून है ना, आपल्याला असे फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज करायचे ज्याच्याने आपण आपली टॅक्स लायबिलिटी कमी करू शकतो. बरोबर. दॅट मीन्स कंपनी असे काही गोष्टी करेल किंवा असे काही ऍक्टिव्हिटीज करेल, मग ते अग्रेसिव्ह असेल, काही कॉमन असेल, त्याच्याने काय होईल, कंपनीला जितका प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमध्ये त्याला टॅक्स कमी द्यावा लागेल किंवा आफ्टर टॅक्स इन्कम जो आहे तो मॅक्झिमम असेल आणि टॅक्स लायबिलिटी जी असेल ती कमी असेल. ठीक आहे. बघा, दिस कॅन इन्व्हॉल्व अ रेंज ऑफ स्ट्रॅटेजीज. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असतात. बरोबर. हे जे फायनान्शियल अफेअर्स आहेत, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज आहेत कंपनीच्या, ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्लॅनिंग्सने, स्ट्रॅटेजीजने केल्या जातात. त्यामध्ये आहे जसं की चुजिंग द मोस्ट फेवरेबल टॅक्स ज्युरिस्डिक्शन, किंवा टॅक्सचा असा एक उत्तम असा नियम चूज करणे, त्या नियमामध्येच आपण काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करून टॅक्स लायबिलिटी कमी करू शकतो. त्यामध्ये दुसरं आहे डिफर्ड इन्कम दाखवून आपण करू शकतो. डिडक्शन्स ज्यामध्ये आहेत अशा ऍक्टिव्हिटीज आपण करून, फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज करून आपण डिडक्शन मॅक्सिमम करू शकतो. युटिलायझिंग टॅक्स क्रेडिट, टॅक्स क्रेडिटचा वापर करू शकतो आपण, म्हणजेच की आपले बेनिफिट्स, फॉर एक्झाम्पल इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो, टॅक्स इन्सेंटिव्ह है ना, असे काही ऍक्टिव्हिटीज करू शकतो. टॅक्स इन्सेंटिव्ह केव्हा मिळतात, फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर एनजीओज मध्ये वगैरे तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन केलं है ना, गव्हर्नमेंट मध्ये काही कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्यामध्ये तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात, टॅक्स इन्सेंटिव्ह. अशा गोष्टींचा वापर करून, अशा काही गोष्टी करून आपण आपली टॅक्स लायबिलिटी कमी करू शकतो. क्लिअर. द गोल ऑफ कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग इज टू लिगली रिड्यूस कंपनीज टॅक्स बिल अँड इन्क्रीज इट्स प्रॉफिट. बरोबर. आता याचा मुख्य हेतू काय, कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचा किंवा कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग करण्याचा मुख्य हेतू काय आहे, आपली जी कंपनीची टॅक्स बिल आहेत किंवा कंपनीचा जो टॅक्स भरणा आहे त्यामध्ये डिडक्शन करणं, त्यामध्ये कपात करणं. कशा प्रकारे कपात करणं, काही कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग करून. बरोबर. अशी काही स्ट्रॅटेजीजचा वापर करून, जे की पूर्णतः टॅक्सच्या लॉज मध्ये, टॅक्सच्या रेग्युलेशन्स मध्ये बसून हे पूर्ण होतील. बरोबर. आणि त्याचा जो आउटपुट आहे तो काय होईल, मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला मिळवता येईल. समजलं. सो अशा प्रकारे असतात कॉर्पोरेट टॅक्स प्लॅन. नाव लेट्स मूव टू दी टाइप्स ऑफ टॅक्स प्लॅनिंग. आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलं होतं, ओव्हरव्ह्यू केला होता की व्हॉट आर द टॅक्स प्लॅन, टाइप्स ऑफ टॅक्स प्लॅन. बरोबर. तर या कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंगचे टाइप्स आपण एकदा पाहूया. पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग. ठीक आहे. पहिला आहे पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग. बरोबर. उद्देशपूर्ण कर नियोजन. Purposive tax planning refers to the strategy of arranging financial affairs in a manner that maximizes tax liabilities while still being within the bound of law. बरोबर. Sorry, minimizes the tax. Okay. It involves taking advantage of tax laws, regulations and incentives
टू रिड्यूस द टॅक्स बर्डन. ठीक आहे, विदाउट एंगेजिंग इन लीगल टॅक्स इव्हेजन, विदाउट एंगेजिंग इन इलिगल टॅक्स इव्हेजन और अवॉइडन्स. ओके, सो टॅक्स इव्हेजन अँड अवॉइडन्स म्हणजेच काय, जो आपण इग्नोरन्स करतो, म्हणजे टॅक्स भरण्यासाठी जो आपण इग्नोरन्स करतो है ना, किंवा चुकवतो, बरोबर, किंवा टाळाटाळ करतो, त्याला आपण इव्हेजन किंवा अवॉइडन्स असं म्हणतो. तर या गोष्टींपासून, इलिगल गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग करतो. आलं लक्षात? सो पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग एक त्याचा प्रकार आहे. यामध्ये आपण जे टॅक्स लॉज आहे, टॅक्स रेग्युलेशन्स आहेत, त्याचाच वापर करून आपण अशी ऍक्टिव्हिटीज करतो जेणेकरून आपला टॅक्स बर्डन जो आहे तो रिड्यूस होईल. आलं लक्षात? आणि आपले इन्सेंटिव्ह जे आहेत है ना ते वाढतील, म्हणजे इन्सेंटिव्हच्या माध्यमातून आपण आपलं टॅक्स लायबिलिटी जो आहे, टॅक्सचा जो भरणा आहे तो कमी करता येईल. आलं लक्षात? हे आहे आपलं पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग. Purposive tax planning is common practice for companies and individuals looking to maximize their after-tax income and minimize the tax burden on their financial affairs. बरोबर? बघा, कुठली कंपनी असेल किंवा कुठला इंडिव्हिज्युअल असेल, त्याचे जे फायनान्शियल गोष्टी आहेत किंवा फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मधून त्याला जो इन्कम जनरेट होतो, त्या जनरेटेड इन्कम मध्ये त्याला किती टॅक्स द्यावा लागतो, बरोबर, त्या टॅक्स मध्ये त्याला काही कपात करता येईल का, त्या टॅक्स मध्ये त्याला काही रिडक्शन करता येईल का, तर यासाठी हा पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग यूज केला जातो. बरोबर, ही एक अशी कॉमन प्रॅक्टिस आहे ज्यामध्ये टॅक्स लॉसचा वापर केला जातो, टॅक्स रेग्युलेशनचा वापर केला जातो टॅक्स रिड्यूस करण्यासाठी. बरोबर, तर असे फायनान्शियल अफेअर्स मध्ये जो आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, जे आपल्या फायनान्स वरती टॅक्स बर्डन असतो, त्या बर्डनला कमी करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी आपण हा प्लॅन वापरतो. मग यामध्ये काय होतं, आपला जो आफ्टर टॅक्स इन्कम आहे, आफ्टर टॅक्स इन्कम म्हणजे कुठला, जो इन्कम टॅक्स भरल्यानंतर उर्वरित रक्कम असते, उर्वरित इन्कम असतो, त्याला टॅक्स आफ्टर टॅक्स इन्कम असं म्हटलं जातं. तर त्या इन्कमला मॅक्झिमाइज करण्यासाठी किंवा टॅक्स बर्डनला मिनिमाइज करण्यासाठी पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग जी आहे ती यूज केली जाते. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग मस्ट always comply with tax laws and regulations and should not cross the line into illegal tax evasion or avoidance. म्हणजे काय, पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग मध्ये काय केलं जातं, यामध्ये जो टॅक्स लॉ आहे किंवा टॅक्सचे रेग्युलेशन्स आहेत है ना, त्याचं उल्लंघन न करता, त्याच्यामध्ये काही छेडछाड न करता आपल्याला हे प्लॅन करावं लागतं. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवॉइडन्स किंवा इव्हेजन है ना, अशा प्रकारची बेकायदेशीर गोष्टी करण्यापासून टाळणं है ना, याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असतं. आलं लक्षात? सो दिस इज द वन ऑफ द टाइप ऑफ कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, पर्पजिव्ह टॅक्स प्लॅनिंग त्यामधला एक टाइप आहे. ठीक आहे, पुढे बघा. MS सेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत आणि त्यासाठी कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स, कंप्लीट सिलेबस नोट्स तेही मराठी आणि इंग्लिशमध्ये मिळणार आहेत. सो भाषेचं काही याच्यात टेन्शन नाही. सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, म्हणजेच तुमचे 10चे 10 युनिटवरती मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील. PYQs विथ एक्सप्लेनेशन, मागील वर्षांचे जे एक्झामिनेशन झाले आहेत त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न, या सर्व प्रश्नांचं, सर्व युनिटवरच्या प्रश्नांचं तुम्हाला निराकरण करून मिळणार आहे, तेही एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठं बेनिफिट तुम्हाला हे मिळणार आहे की तुम्ही आजच जर जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1चा कोर्स सुद्धा फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. ठीक आहे, लवकरात लवकर जॉईन करा, ऑफर चालू आहे, डिस्काउंट मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. जॉईन करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवरती, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही आमच्या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. प्ले स्टोअर वरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, आपला लोगो आहे, ठीक आहे, हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल, त्या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर प्ले स्टोअर वरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, आपला ग्लोबल ऑनलाईनचा लोगोचं ऍप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसेल, इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, स्टोअर सेक्शन मध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जाऊन या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचं MS सेट पेपर 2 कॉमर्स.
ठीक आहे. या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे कोर्स दिसेल. ठीक आहे. त्यानंतर स्टेप्स फॉलो करून 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ऍप्लिकेशनच्या थ्रू. एकदा कोर्स तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला कंटेंट फोल्डरमध्ये सर्व गोष्टी मिळणार आहेत. तुमचे लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, मॉक टेस्ट, नोट्स, सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये मिळून जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या 13 तारखेपासून ठीक आहे, आपली बॅच जी आहे, नवीन बॅच ती सुरू होत आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. ठीक आहे. आज जर जॉईन केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला फुल फीस भरावी लागेल. ठीक आहे. परमिसिव टॅक्स प्लॅनिंग. ठीक आहे. Permissive tax planning refers to the use of legal tax planning strategies that are explicitly allowed by tax laws and regulations. बरोबर. मग बघा, आता ही अशी प्लॅनिंग आहे, यामध्ये काय केलं जातं की अशी ऍक्टिव्हिटीज केल्या जातात किंवा अशी प्लॅनिंग केली जाते, अशी स्ट्रॅटेजी वापरली जाते ज्यामध्ये स्वतः टॅक्स लॉज किंवा रेग्युलेशन जे आहेत यामध्ये तुम्हाला अलाव करतात. काय अलाव करतात? अशी ऍक्टिव्हिटीज करायला. बरोबर. तर त्या लॉ बाउंड किंवा रेग्युलेशन बाउंड गोष्टीमध्येच आपण काहीतरी करून आपण काय करू शकतो, आपले टॅक्स लायबिलिटी कमी करू शकतो. बरोबर. बघा मी कसं ते सांगणार आहे तुम्हाला. दीज स्ट्रॅटेजीज एम टू मिनिमाइज टॅक्स लायबिलिटीज. हे टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठीचा किंवा आपला जो हेतू आहे परमिसिव्ह टॅक्स प्लॅनिंग यूज करण्याचा, तो आहे मिनिमाइज करणं टॅक्स लायबिलिटी, while adhering to the letter and spirit of tax laws. म्हणजे टॅक्स लॉजच्या अंतर्गतच टॅक्स लॉजचा वापर करूनच, बरोबर, त्यांनी दिलेल्या नियमांचं उल्लंघन न करता त्या नियमांचाच वापर करून आपण काय करतोय, आपली टॅक्स लायबिलिटी कमी करतोय. बरोबर. एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ टॅक्स इन्सेंटिव्ह फॉर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलात. बरोबर. इन्व्हेस्टिंग इन स्पेसिफाईड ॲसेट्स, है ना, काही असे ॲसेट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे की ज्यातून तुम्हाला प्रॉफिट होईल आणि त्यामधून तुम्हाला एक टॅक्स बर्डन कमी होईल, म्हणजे टॅक्स इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळतील. मेकिंग कॉन्ट्रीब्युशन टू अप्रूव्ड चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स, असे काही रजिस्टर्ड किंवा अप्रूव्ड असे चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमचं काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, तुमच्या इन्कमचा काही पार्ट त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही दिलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळतं, त्यामध्ये तुम्हाला मिळतं इन्सेंटिव्ह. आलं लक्षात? So this is not your law, this is not your idea, this is actually the law, the regulation which is given by the tax regulation. लक्षात, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्येच हा लॉ जो आहे, हा जो प्रकार आहे तो दिलेला आहे. तर यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारचं नियमाचं एक नियमाच्या बाहेर जाऊन आपण काही ऍक्टिव्हिटी केलेली नाही. तर नियमामध्येच बसून आपण काय केलंय, आपली इन्सेंटिव्ह जे आहेत, टॅक्स इन्सेंटिव्ह, ते मॅक्झिमम केलेले आहे. बरोबर. म्हणजेच थोडक्यात बघायला गेलं तर नियमांचा वापर करूनच आपण आपली टॅक्स बर्डन, आपली टॅक्स लायबिलिटी जी आहे ते काय केलेली आहे, कमी केलेली आहे. लक्षात? तर अशा प्रकारे कुठली ऍक्टिव्हिटी केली तर त्याला म्हटलं जातं परमिसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. बरोबर. परमिसिव्ह टॅक्स प्लॅनिंग म्हणजेच विदिन लॉ, विदिन द रेग्युलेशन आपण काय करतोय, वी आर डुईंग ऍक्टिव्हिटीज विच विल हेल्प यू टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. लक्षात? ते पहा, ते झालं तुमचं परमिसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. आता आहे ऍग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा मोठ्या लेवलवरती ही ऍक्टिव्हिटी केली जाते. बघा आता ही काय आहे, ऍग्रेसिव्ह, नावातच लिहिलेलं आहे, है ना, ऍग्रेसिव्ह आहे. Aggressive tax planning refers to the use of questionable or unethical tax strategies that push the boundaries of tax laws and regulations. समजते? एक अशी ऍक्टिव्हिटी करायची आहे, एक अशी गोष्ट आपल्याला करायची आहे जेणेकरून जे टॅक्स लॉज आहेत त्याच्यामधलेच लूप होल्स आपल्याला कळतील, त्याच्यामध्येच आपण काय करू शकू, त्याच्यावरच आपण बोट उचलू शकू. बरोबर. म्हणजेच काय, काही असे संशयास्पद किंवा असे काही अनैतिक असे काही टॅक्स स्ट्रॅटेजीज वापरायचे आहेत आपल्याला, जेणेकरून काय होईल, जी लॉज आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत त्यामध्ये थोडासा विचार करण्याची गरज पडेल. समजते? त्याला म्हटलं जातं ऍग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. आले लक्षात? With the goal of reducing tax liabilities beyond what is considered
ऍक्सेप्टेबल विदिन द फ्रेमवर्क ऑफ लॉ. म्हणजे सेम की विदिन द लॉ किंवा विदिन द रेग्युलेशन्स आपल्याला हे ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत. बरोबर. दिस टाइप ऑफ टॅक्स प्लॅनिंग ऑफन इन्व्हॉल्व एक्सप्लॉइटिंग लूप होल्स अँड एम्बिग्युइटीज इन टॅक्स लॉज अँड रेग्युलेशन्स टू मिनिमाइज टॅक्स लायबिलिटीज. बरोबर. यामध्ये काय केलं जातं, जे टॅक्सचे रेग्युलेशन्स आहेत किंवा टॅक्सचे जे लॉज आहेत त्या लॉज मध्ये काही लूप होल्स म्हणजे काही चुका जे आहेत, त्रुटी काढल्या जातात आणि त्या त्रुटीचा वापर करूनच याचं काय केलं जातं, या टॅक्स लॉजचा रेग्युलेशनचं शोषण केलं जातं, म्हणजेच एक्सप्लॉइटेशन केलं जातं. आणि त्या एक्सप्लॉइटेशनच्या आधारावरती जे टॅक्स लायबिलिटी आहे, ते टॅक्स बर्डन आहे, तो कमी करून घेतला जातो. ठीक आहे. तर ही झाली आपली अग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. खूप खतरनाक आहे बघा. असा सुद्धा वापर केला जातो आपलं टॅक्स बर्डन कमी करण्यासाठी, आपली टॅक्स लायबिलिटी कमी करण्यासाठी. सो कंपनीज असे स्ट्रॅटेजीज सुद्धा वापरतात, असे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग सुद्धा करतात, जे की खूप अग्रेसिव्ह असतात इन द टर्म ऑफ टॅक्स लॉज, इन्कम टॅक्स ऍक्ट. बरोबर. सो दिस इज वन ऑफ द dangerous, or we can say aggressive strategy to reduce the tax burden. Aggressive tax planning can range from legal tax minimization strategies that take advantage of tax incentives, deductions and exemptions to illegal tax evasion and avoidance schemes. बघा, आता अग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग जे आहे ते कुठून कुठपर्यंत सुरू होते, कुठपर्यंत एंड होऊ शकते. बघा, ही जी आहे हे टॅक्स लीगल टॅक्स जे आहे, लीगल टॅक्सला मिनिमाइज करण्याच्या स्ट्रॅटेजीज वापरून ज्याचा फायदा काय होऊ शकतो की टॅक्स इन्सेंटिव्ह मिळवणं, डिडक्शन करणं, काही एक्झेम्पशन्स मिळवणं है ना. इथून सुद्धा सुरू होतं टॅक्स आपलं अग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग, आणि ते इलिगल टॅक्स इव्हेजन अँड अवॉइडन्स स्कीम पर्यंत सुद्धा हे जाऊ शकतं. म्हणजे स्ट्रॅटेजी जी वापरलेली आहे, अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी जी वापरलेली आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी लीगल टॅक्स आपलं मिनिमायझेशन स्ट्रॅटेजी सुद्धा वापरल्या जाऊ शकतात, जसं की एक्झम्पशनचा वापर करणं, इन्सेंटिव्ह कमवणं है ना, टॅक्स इन्सेंटिव्ह कमवणं. बरोबर. डिडक्शन्स करणं, याचा वापर सुद्धा या अग्रेसिव्ह प्लॅनिंग मध्ये आहे. आणि त्यासोबतच इलिगल गोष्टींचा सुद्धा यामध्ये वापर केला जातो टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. बरोबर. टू रिड्यूस द टॅक्स बर्डन. समजलं. While aggressive tax planning may provide short-term benefits, it can result in significant legal and financial consequences. बरोबर. Including fines, penalties and even criminal charges in cases of illegal tax evasion or avoidance. बरोबर. ह्यामध्ये रिस्क तर खूप मोठी आहे, याचा मोठा फटका कंपनीला उलट सुद्धा लागू शकतो, परंतु जर ते सक्सेसफुली झालं, अग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग जर सक्सेसफुल झाली, स्ट्रॅटेजी सक्सेसफुल झाली, तर खूप मोठा चांगला असा त्यांना फायदा होऊ शकतो टॅक्स लायबिलिटी मध्ये किंवा टॅक्स लायबिलिटी रिड्यूस करण्यामध्ये. आले लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट दी अग्रेसिव्ह टॅक्स प्लॅनिंग. पुढचा प्रकार आहे तो आहे शॉर्ट रेंज टॅक्स प्लॅनिंग अँड लॉंग रेंज टॅक्स प्लॅनिंग. ठीक आहे. शॉर्ट रेंज आणि लॉंग रेंज. शॉर्ट रेंज टॅक्स प्लॅनिंग रेफर्स टू स्ट्रॅटेजीज that are implemented in the near term with the goal of minimizing the tax liabilities in the current year. बरोबर. Or in the next few years. समजलं. These strategies are often reactive and focused on maximizing tax benefits in short term. बरोबर. आता शॉर्ट रेंज टॅक्स प्लॅनिंग म्हणजे त्याचा जो प्लॅन आहे, त्याची जी स्ट्रॅटेजी आहे है ना, त्या स्ट्रॅटेजीचा जो लेंथ आहे किंवा त्या स्ट्रॅटेजीचा जो लेवल आहे तो कुठपर्यंत असतो, 1 वर्ष ते जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष. ठीक आहे. असे काही वर्षापर्यंतचीच ही स्ट्रॅटेजी असते, ज्याचा मुख्य हेतू असतो की टॅक्स लायबिलिटी कमी करणं त्या करंट इयर मध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये. बरोबर. आणि हा जो शॉर्ट रेंज टॅक्स प्लॅनिंग आहे तो शॉर्ट टर्म साठी असतो आणि टॅक्स बेनिफिट्स मिळवण्यासाठी असतो. बरोबर. त्याचा मुख्य फोकस, त्याचं मुख्य जो लक्ष जे आहे है ना, तो पूर्णतः जास्तीत जास्त कर लाभ मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित असतो. लक्षात. जसं शॉर्ट टर्म आहे, शॉर्ट रेंज आहे शॉर्ट टर्म साठी, तसंच लॉंग रेंज आहे लॉंग रन साठी. बघा, लॉंग रेंज जे आहे टॅक्स प्लॅनिंग, त्याच्यामध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजीज ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम विथ अ गोल ऑफ रिड्युसिंग टॅक्स लायबिलिटीज इन अ लॉंग टर्म. बरोबर. दोघांमध्ये फरक काय आहे. शॉर्ट टर्म
किंवा शॉर्ट रेंज टॅक्स प्लॅनिंग जे आहे ते कशासाठी वापरली जाते, शॉर्ट टर्मसाठी, म्हणजेच शॉर्ट पिरियडसाठी, बरोबर. आणि लॉंग रेंज टॅक्स प्लॅनिंग जी आहे ती वापरली जाते लॉंग टर्मसाठी, लॉंग आपल्या लांब अशा जास्त कालावधीसाठी त्याला वापर केला जातो. These strategies are proactive and often involves restructuring business operations, making investments and planning for the transfer of wealth to future generation. बरोबर. आता लॉंग रन मध्ये जर काही ऍक्टिव्हिटीज केले जातात तर ते अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्याचा फायदा मॅक्झिमम होईल, फ्युचर मध्ये होईल, जास्त कालावधीसाठी होईल, बरोबर. त्यामध्ये काही वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट्स करून आपण याचा वापर करू शकतो, किंवा काही बिझनेस ऑपरेशन्स मध्ये मॉडिफिकेशन करून आपण या टॅक्स बर्डनला कमी करू शकतो, बरोबर. किंवा आपली जी वेल्थ आहे, आपला जो पैसा आहे, आपली जी संपत्ती आहे ते फ्युचर जनरेशन साठी आपण ती स्टोर करू शकतो, सेव्ह करू शकतो, बरोबर. एक्झाम्पल ऑफ लॉंग रेंज टॅक्स प्लॅनिंग इन्क्लूड्स इस्टॅब्लिशिंग अ रिटायरमेंट प्लॅन, creating a tax efficient estate plan, structuring a business to minimize the tax burden, बरोबर. तर अशा प्रकारचे काय केले जातात, ऍक्टिव्हिटीज आहेत. या ऍक्टिव्हिटीज कशा आहेत, या लॉंग रन साठी आहेत, लॉंग टर्म साठी आहेत. म्हणजे एकदा तुम्ही डिसिजन घेतलं तर त्याचा फायदा जो आहे तो वर्षानुवर्ष पूर्ण भरपूर कालावधीसाठी होणार आहे, बरोबर. त्याचं बेनिफिट जे आहे ते भरपूर कालावधीसाठी होणार आहे. असं जर कुठली प्लॅनिंग असेल तर ते असते लॉंग रेंज टॅक्स प्लॅनिंग. आणि शॉर्ट रेंज जी असते ती कशी असते, ते शॉर्ट टर्म साठी असते, शॉर्ट पिरियड साठी असते. पुढे आहेत काही मेथड्स दॅट आर युज्ड इन कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. देर आर सेव्हरल टेक्निक्स. ओके. कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग वन कॅन फॉलो टू लोअर द टॅक्सेस, बरोबर. तर टॅक्स कमी करण्यासाठी, टॅक्स लायबिलिटीला रिड्यूस करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्सचा वापर केला जातो. आलं लक्षात. तर त्या वन बाय वन आपण टेक्निक्स बघणार आहोत. पहिली आहे एक्सपेन्स मॅनेजमेंट, बरोबर. There might be several unaccounted expenses in a day-to-day operations, बरोबर. These little unorganized costs can add up to significant amount in the year. समजते. तर असे डेली काही एक्सपेन्सेस होतात, बरोबर. असे काही डेली एक्सपेन्सेसचा जो प्रभाव आहे तो मोठा होत असतो, बरोबर. म्हणून छोट्या छोट्याचं मोठ्यामध्ये रूपांतर होत असतं, करेक्ट. तर एका वर्षामध्ये जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या कॉस्टचा प्रभाव जो आहे तो एका वर्षामध्ये इतका मोठा होतो की ते अनअवॉइडेबल असतात, बरोबर. द कंपनी मस्ट कीप ट्रॅक ऑफ सच एक्सपेन्सेस टू रिड्यूस द टॅक्स इन्कम, बरोबर. असे काही जे एक्सपेन्सेस आहेत त्या एक्सपेन्सेसचा काय करायला पाहिजे, आपल्याला ट्रॅक करायला पाहिजे. ट्रॅक इन द सेन्स ते प्रत्येक छोट्या छोट्या एक्सपेन्सेसचा एंट्री, रेकॉर्डिंग आपल्याकडे असलं पाहिजे. Also, the unorganized labor used by the company should be accounted for. It will help get a real image of how much the company spends, बरोबर. सो छोट्या छोट्या जे डे टू डे ऑपरेशन्स मध्ये छोट्या छोट्या खर्चांचा जो रेकॉर्डिंग आहे ना, तो केला पाहिजे. ज्याच्यामुळे काय होईल, कंपनीमध्ये टोटल एक्सपेन्स किंवा कंपनी किती स्पेंड करते, किती एक्सपेन्सेस करते हे कंपनीला टोटली कळेल. पुढची टेक्निक आहे कंपनी स्ट्रक्चर, बरोबर. कॉर्पोरेशन्स मे हॅव टू पे डबल टॅक्सेस और हायर ऑब्लिगेशन्स. कधी कधी असं होतं. चेंजिंग द कंपनी स्ट्रक्चर इज अमॉंग द टेक्निक्स ऑफ कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. सो कंपनीचा स्ट्रक्चर, कंपनीचे ऑपरेशन्स, कंपनीचं मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. इट हेल्प्स इन लॉंग टर्म टॅक्स रिडक्शन, बरोबर. ऑल्सो द कंपनी कॅन चूज डिफरंट स्ट्रक्चर्स, स्पेशली स्मॉल वन्स. अशा छोट्या छोट्या चेंजेसमुळे, अशा छोट्या छोट्या बदलामुळे कंपनीला टॅक्स रिडक्शन मध्ये खूप मोठा फायदा होण्याची शक्यता असते. सो कंपनीचं स्ट्रक्चर जो आहे तो कंपनीने चेंज केला पाहिजे अकॉर्डिंग टू दी नेसेसरी. पुढे आहे टॅक्स डिडक्शन क्लेम्स, बरोबर. जिथे जिथे तुमचं टॅक्स डिडक्ट होऊ शकतं तिथे तिथे तुम्ही क्लेम करणं हे गरजेचं आहे. द कंपनी मस्ट मेक टाइमली क्लेम्स फॉर द टॅक्स डिडक्शन. वेळोवेळी जिथे जिथे टॅक्स रिडक्शन किंवा डिडक्शन जे आहे तिथे क्लेम करता येईल तिथे कंपनीने क्लेम केलं पाहिजे. इट मीन्स लोअर overall taxable income. Also, it is a legal and easy way where they can save money. For example, donations by the company can be tax reduction. लक्षात, हे एक मेथड आहे. पुढे आहे कॅपिटल लॉसेस. द कंपनीज लॉसेस शुड नॉट बी अंडरमाइंड, बरोबर. कंपनीला जे लॉसेस होतात त्याचं काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये जो तोटा आहे तो नाही व्हायला पाहिजे. These losses can help the lower taxable income and increase in hand money, बरोबर. याचा जो फायदा आहे, याचा फायदा काय होऊ शकतो की जो टॅक्सेबल इन्कम आहे तो रिड्यूस होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि जे इन हँड म्हणजे मनी आहे, जो हातामधला पैसा जो आहे, हातातील पैसा तो वाढू शकतो.
These losses can also help offset the company's profit in the financial year. बरोबर, कंपनीला नफा बनवून देण्यासाठी, नफा वाढवून देण्यासाठीचं सुद्धा हे कॅपिटल लॉसेसचं काम करू शकतं. आलं लक्षात? सो दीज आर दी सम ऑफ द टेक्निक्स विच आर युज्ड इन द कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. बरोबर, याचा मुख्य हेतू काय आहे? टॅक्स लायबिलिटी, टॅक्स बर्डनला कमी करणं. आणि सर्वात शेवटी आहे इंटरनॅशनल सेटअप. बरोबर, मल्टीनॅशनल कंपनीज विथ सेव्हरल सबसिडरीज कॅन सेटअप ऑपरेशन्स इन अ कंट्रीज विथ लोअर टॅक्सेस. बरोबर, अशा कंपनी सोबत एंगेजमेंट करणं, अशा कंपनीजमध्ये आपलं एंगेजमेंट ठेवणं ज्याच्यामध्ये लोअर टॅक्सेस आपल्याला द्यावे लागतील. The profit can often be shifted in intercompany transactions. It results in overall lower tax for the company. One must understand the international rules of the other country before setting up operations. So आपण अशा एंगेजमेंटमध्ये असू शकतो, आपण पार्टिसिपेट करू शकतो ज्या कंपनीजमध्ये किंवा ज्या कंट्रीजच्या कंट्रीजमध्ये जो टॅक्सचा रेट आहे तो कमी असेल. ठीक आहे, अशा ठिकाणी आपण आपलं इंटरनॅशनल सेटअप करू शकतो. सो दीज आर दी ऑल टेक्निक्स फॉर रिड्युसिंग द टॅक्स लायबिलिटी. ऑल राईट.